ही जबाबदारी फक्त शासनाची नाही आहे, फक्त वन विभागाची नाही आहे, फक्त शासकीय संस्थांची किंवा NGOची नाही आहे. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. या औषधाच्या अतिवापरामुळे गिधाडांची संख्या 99% कमी झाली आणि पूर्वीच्या काळी अगदी शेकडो हजारोच्या संख्येने दिसणारी गिधाडं आता अगदी 2-4 अगदी बोटावर मोजणे इतकी दिसत आहेत. जरी टायगर एक फ्लॅगशिप स्पीशीज आहे, टायगरचं एक महत्त्वाचं स्थान आहे, तरी सुद्धा टायगर सोडून सुद्धा वन्यजीव संवर्धनात भरपूर काही करण्यासारखं आहे. मेन कल्प्रिट इज द ह्युमन बीइंग, नॉट द वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्डलाईफ सिरीजच्या या भागात आज आपण वाईल्डलाईफ कन्झर्वेशन विषयी जाणून घेऊया. वाईल्डलाईफ कन्झर्वेशन म्हणजे फक्त वाघाचं संरक्षणच नाही, तर वनात वाळवंटात असलेल्या इतर प्रजातींचं संरक्षण सुद्धा आहे. पण जेव्हा संरक्षणाचा विषय येतो तेव्हा वाघ वाचवायचा विषय आधी बोलला जातो. वनात असलेल्या इतर प्रजाती किती महत्त्वाच्या आहे, त्यांचं संरक्षण किती महत्त्वाचं आहे व ही संपूर्ण साखळी किती महत्त्वाची आहे हे आपण वाईल्डलाईफ कन्झर्वेशनिस्ट व वेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांच्याकडून जाणून घेऊया. वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ह्यामध्ये आपल्याकडे आता सध्याची परिस्थिती बघता लोकांमध्ये सुद्धा खूप जागरूकता आलेली आहे. प्राण्यांची संख्या वाढत चाललेली आहे. वन विभागातर्फे जे प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा प्रोटेक्टेड एरियाजमध्ये वन्यजीवांची संख्या आणि ओव्हरऑल टायगर कन्झर्वेशनमध्ये टायगरची संख्या व्यवस्थित वाढलेली आहे. पण त्याचा दुष्परिणाम म्हणून जो आहे तो आपल्याकडे वाढता मानव वन्यजीव संघर्ष जो आहे, मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट, तो वाढत चाललेला आहे. आणि सगळ्यांचीच एक भूमिका असते. म्हणजे वाईल्डलाईफ कन्झर्वेशन म्हटलं की पहिले टायगर आपल्या डोळ्यासमोर येतो. पण जरी टायगर एक फ्लॅगशिप स्पीशीज आहे, टायगरचं एक महत्त्वाचं स्थान आहे, तरी सुद्धा टायगर सोडून सुद्धा वन्यजीव संवर्धनात भरपूर काही करण्यासारखं आहे. टायगरच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पर्टिक्युलरली प्रोटेक्टेड एरिया जो आपण म्हणतो, संरक्षित क्षेत्र, म्हणजे टायगर रिझर्व्स असतील, नॅशनल पार्क्स असतील, सँक्च्युरीज आहेत, या सगळ्या ठिकाणी टायगरची संख्या वाढत चालली आहे. पण हे टायगर वाढत्या संख्येनुसार त्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर निघतात. डिस्पर्सल ज्याला आपण म्हणतो, टायगर डिस्पर्सल. आणि मग हे डिस्पर्स होणारे टायगर्स, त्या सँक्च्युरीतनं, त्या प्रोटेक्टेड एरियातनं बाहेर पडणारे टायगर हे पुढे जगत नाहीत, म्हणजे ते मरतातच आणि मोस्टली इलेक्ट्रिक्युशनने मरत आहेत. तर ह्या संरक्षित क्षेत्राच्या बाहेरही आपल्याला वाईल्डलाईफ कन्झर्व करणं आवश्यक आहे. आता वाघांचे काही भ्रमण मार्ग असतात, ज्याला कॉरिडॉर्स आपण म्हणतो, तिथे प्रोटेक्शन होणं आवश्यक आहे. नंतर कॉरिडॉर नंतर शेताच्या आसपासचा परिसर, म्हणजे जंगल आणि शेती ह्याला लागून असलेला परिसर, याच्यामध्ये कन्झर्वेशन करणं आवश्यक आहे. आणि तिसरा पार्ट असतो अर्बन वाईल्डलाईफ, म्हणजे आपल्या शहरातलं वाईल्डलाईफ, जे आपल्याला पक्षी दिसतात, वेगवेगळे माकडं दिसतात, शहरामधले जे काही प्राणी असतील, सरडे असतील, शिकारी पक्षी आहेत, या सगळ्यांचा ओव्हरऑल आपल्या वाईल्डलाईफ कन्झर्वेशनमध्ये समावेश असला पाहिजे असं मला वाटतं. कारण जनरली आपण वाईल्डलाईफ म्हटलं की टायगर ह्याच्या पलीकडे लोकांची नजर जात नाही. पण अर्बन वाईल्डलाईफ सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या आसपास दिसणारे छोटे छोटे पक्षी असतील, वटवाघूळ आहेत, माकडं आहेत, तर धनेशसारखे, हॉर्नबिलसारखे पक्षी आहेत की ज्याच्यामुळे सीड डिस्पर्सल होतं शहरामध्ये. तर अशा सगळ्या मोस्ट निग्लेक्टेड पार्टला आपण कन्सिडर करायला हवं. परंतु लिनियर प्रोजेक्ट जे आहेत, जंगलामधनं जाणारे रेल्वे रूट्स, मोठे हायवेज, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, मोठे कॅनल जात आहेत, त्याच्यामुळे सुद्धा यांचे भ्रमणमार्ग जे आहेत, कॉरिडॉर्स, हे ब्रेकअप होत चाललेले आहेत, तुटत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे वाघ, बिबट किंवा इतर सगळे प्राणी मानवांच्या वस्तीत येतात. आणि मग मनुष्य वस्तीत आल्यानंतर तो मानवांवर अटॅक होणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये मरणं किंवा इलेक्ट्रिक्युशनमुळे मरणं, ह्या सगळ्या थ्रेट्समुळे या सगळ्या वन्यजीवांना, फक्त टायगर, बिबट नाहीत, बाकी हरणं, सांबरं, निलगाय, माकडं, या सगळ्या प्राण्यांना फार मोठा धोका आहे. टायगर कन्झर्वेशनच फक्त महत्त्वाचं नाही आहे. कारण आपलं जंगल म्हटलं किंवा आपलं ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी म्हटली तर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि प्रत्येक प्रजातीचं आपलं एक स्वतःचं स्थान आहे, स्वतःचं महत्त्व आहे. आता जसं गिधाडांची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे. गिधाडं आपल्याकडे काही ठिकाणी तर नामशेष झालेली आहे, कम्प्लिटली संपलेली आहे. गिधाडांचं काम काय आहे की दे ॲक्ट ॲज अ स्कॅव्हेंजर, म्हणजे ते सडलेलं, कुजलेलं, पडलेलं ते मांस खात राहतात. आणि त्याच्यामुळे निसर्गाचा सफाई कामगार म्हणून आपण त्याला म्हणतो की सडणारं, कुजणारं मांस ते खातात आणि ती अस्वच्छता होणारी ती टाळतात.
पण आता मध्यंतरी 90च्या दशकात शेवटी डायक्लोफिनॅक हे जे औषध आहे जनावरांमध्ये, पाळीव प्राण्यांमध्ये, पर्टिक्युलरली कॅटल्समध्ये पेन किलर म्हणून वापरलं जाणारं औषध आहे. या औषधाच्या अतिवापरामुळे गिधाडांची संख्या 99% कमी झाली आणि पूर्वीच्या काळी अगदी शेकडो हजारोच्या संख्येने दिसणारी गिधाडं आता अगदी 2-4 अगदी बोटावर मोजणे इतकी दिसत आहेत. आता ही गिधाडं कमी ज्या भागात झाली तिथे काय दुष्परिणाम दिसायला लागले, तर ज्या भागात गिधाडांची संख्या कमी झाली तिथे सडलेलं मांस किंवा एखादा पडलेला मृतदेह जो आहे प्राण्याचा, गाई म्हशीचा, तो तसाच पडलेला राहायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे बरेच रोगराई पसरायला सुरुवात झाली, बरेच रोग पसरायला लागले. ॲट द सेम टाइम त्याच्यावर कुत्र्यांचं फिडिंग वाढलं. फेरल डॉग्स ज्याला आपण म्हणतो, डोमेस्टिक डॉग्स आणि फेरल डॉग्स की जे गावाबाहेर हिंडणारे कुत्रे आहेत, त्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्यातले रोग जे आहेत, रेबीज सारखे रोग, कॅनाईन डिस्टेंपर सारखे रोग, हे त्या डोमेस्टिक डॉगपासनं, पाळीव कुत्र्यांपासनं हे जंगलातल्या कुत्र्यांना, बाकीच्या प्राण्यांना व्हायला लागले. वाघाला सुद्धा कॅनाईन डिस्टेंपर नावाचा रोग झालेला आढळून आलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं इंटरलिंक्ड आहे असं पण म्हणूया की एक प्रजाती नाहीशी झाली, लुप्त झाली, तर तिचे पडसाद आपल्याला लगेच दिसायला लागतात. माणसांवर त्याचे पडसाद कदाचित खूप लगेच दिसून आले नाही, परंतु ज्या भागात गिधाडांची संख्या कमी झाली आहे तिथे रेबीजचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इंटरलिंक आहे की फक्त वाघ किंवा फक्त एखादा फ्लॅगशिप स्पीसीज आपल्याला कन्झर्वेशनच्या प्राईमवर ठरवून नाही चालणार. आपल्याला सगळ्या प्रजातींचं कन्झर्वेशन करायचं आहे, सगळ्या प्रजातींना वाचवायचं आहे. आणि आपण जसं म्हणत होतो की फक्त वाघ हा जंगलातला एक फ्लॅगशिप स्पीसीज आहे, परंतु जंगलाच्या बाहेर सुद्धा जे वाईल्डलाईफ आहे, जसं आपण म्हणतो माळढोक किंवा तणमोर, हे शेतात राहणारे पक्षी आहेत. पर्टिक्युलरली शेताच्या परिसरातच राहणारे, तिथेच ब्रीड करणारे आणि वर्षभर तिथे राहणारे पक्षी आहेत. शेतातल्या किड्यांवर त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे तो चालतो. जर शेतातला आपला पॅटर्न बदलला, शेतपीक घेण्याचा पॅटर्न बदलला, तर त्या पक्ष्यांवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. महाराष्ट्रात सध्या माळढोकांची संख्या फक्त 2 उरलेले माळढोक आहेत. तणमोरांची संख्या सुद्धा 20 ते 25च्या वर आपल्याकडे नाही आहे आणि बाकीच्या परिसरात त्याचा अभ्यासच झालेला नाही आहे. तर अशा प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धन सुद्धा करणं आपली जबाबदारी आहे. आता गिधाडांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर वाईल्ड CR या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काय केलंय की ज्या भागांमध्ये गिधाडं दिसून येतात त्या भागातल्या गिधाडांच्या संख्येचा अभ्यास केला. म्हणजे बऱ्याच वेळेला सगळ्यांमध्ये कन्फ्युजन असतं की एखाद्या प्रजातीला वाचवायचं म्हणजे काय करायचं. जसं गिधाडांना वाचवायचं म्हटलं तर काय करायला हवं. मग पहिले तर सध्या त्यांचं स्टेटस काय आहे, त्यांची संख्या किती आहे, त्या भागात आधी कुठे कुठे घरटी बांधली जात होती, आता कुठे घरटी बांधली जात आहेत, किती घरटी बांधली जात आहेत, त्याच्यातनं किती पिल्लू बाहेर येत आहेत. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की गिधाडांची संख्या, गिधाडांच्या घरट्यांची संख्या आणि गिधाडांच्या घरट्यातनं जन्माला येणारे पिल्लू, त्यांची संख्या 70% कमी झालेली आहे. म्हणजे जरी आता त्यांनी घरटी केली तरी सुद्धा ती वाचणार नाही असं चित्र दिसतंय. मग त्याच्यासाठी काय प्रयत्न करायला हवे की गिधाड कशावर जगतात, मेलेल्या जनावरावर, त्या मृतदेहावर, कार्कास ज्याला आपण म्हणतो. मग ते कार्कास आपण प्रोव्हाइड केलं गिधाडांना तर गिधाडं वाचू शकतात का. मग जिथे जिथे आम्ही हा प्रयोग करून बघितला, जिथे जिथे वल्चर रेस्टॉरंट नावाची कन्सेप्ट आम्ही केली आणि तिथे एक वल्चर रेस्टॉरंट म्हणजे वल्चरसाठी खाण्यासाठी एक जागा शोधून काढली आणि त्या फिक्स जागेवर आम्ही रेग्युलरली एक कार्कास म्हणजे मृतदेह आहे गाई म्हशींचा तो तिथे टाकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ज्या भागांमध्ये घरट्यातली गिधाडांची पिल्लं उपाशीपोटी मरत होती ती पिल्लं आता जगायला लागली आणि त्याच्यामुळे जो काय ब्रीडिंग त्यांचा सक्सेस होता तो एकदम वाढायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे संख्या आता ज्या भागात आपल्याला काम करणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे त्या भागांमध्ये गिधाडांची संख्या स्टेबल झालेली दिसून येत आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे फार गांभीर्याने आता त्याचं गांभीर्य कळत चाललंय आणि गांभीर्याने घेतला जातोय तो आहे वाईल्ड लाईफ मॉर्टॅलिटीज किंवा वाईल्ड लाईफ क्राईम. वनगुन्हे सगळीकडे घडत आहेत. ग्लोबल मार्केट फार मोठं आहे, म्हणजे आपण विश्वास ठेवू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात इल्लिगल ट्रेड या वाईल्ड लाईफचा होतो आहे. घरात पेट म्हणून पाळण्यासाठी असेल किंवा शिकार करण्यासाठी असेल किंवा ॲक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी जी कासवं असतील किंवा घालण्यासाठी जे कपडे म्हणून वाघाची कातडी किंवा बिबट्यांची कातडी, गळ्यात अंधश्रद्धेचा भाग म्हणून वाघांची, बिबट्यांची, अस्वलांची नखं, असा खूप मोठा व्यापार आहे. आणि चायनामध्ये सुद्धा आपल्याकडे जे वाईल्ड लाईफ आहे त्याचा मोठा व्यापार होऊन, इल्लिगल ट्रेड होऊन बरेचसे बेकायदेशीर मार्गाने जाणारे प्राणी चायनामध्ये पोहोचतात आणि मग त्यांच्यामध्ये त्या सगळ्या वन्य प्राण्यांच्या अवशेषांपासनं, भागांपासनं, हाडांपासनं, मिशा, कातडी
वेगवेगळ्या अवयवांपासून औषधं बनवली जातात. आता प्रश्न असा आहे की याच्यामुळे आपल्याला काय फरक पडतोय, तर आपल्याला बऱ्याच प्रजातींच्या बाबतीत जसं इंडियन पँगोलिन आहे, खवले मांजर ज्याला म्हणतो, या खवले मांजराची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे की आपल्याला आधीचं स्टेटस आणि सध्याचं स्टेटस याची सुद्धा कल्पना नाही आहे. या खवले मांजराच्या खवल्यांपासनं चायनामध्ये सूप बनवलं जातं, वाघाच्या हाडांपासून सुद्धा सूप बनवलं जातं, अस्वलांच्या गॅल बॅडरपासनं एक सूप बनवलं जातं, माकडाच्या ब्रेनपासनं वेगळं सूप बनवलं जातं. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या, वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांपासनं, वेगवेगळ्या अवयवांपासनं काही ना काही मेडिसिन किंवा सूप, खाण्याचे पदार्थ बनवले जातात. या सगळ्या मोठ्या व्यापाराला रोखण्यासाठी आपल्याकडे जे काही क्राईम्स होत आहेत, वाईल्ड लाईफ क्राईम्स ज्याला वनगुन्हे म्हणतो, ह्या वनगुन्ह्यांचा तपास कार्य होणं सुद्धा फार आवश्यक आहे. आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नसतं, आपल्याकडे पुरेसा निधी नसतो, टेक्निकल मनुष्य तंत्रबळ जे आपल्याला पाहिजे, तांत्रिक मनुष्यबळ ते आपल्याकडे नसल्या कारणाने आणि कधी कधी फील्डवरती प्रायोरिटी नसल्यामुळे सुद्धा काय होतं की ह्या वनगुन्ह्यांचा तपास पूर्णपणे व्यवस्थित केला जात नाही. आणि त्याच्यामुळे मग जे काही गुन्हेगार आहेत, जे वन गुन्हेगार आहेत किंवा आरोपी आहेत किंवा ह्या इलिगल ट्रेडचे व्यापारी आहेत, त्यांचा हा व्यापार अगदी खुलेआम चालू राहतो. खवल्या मांजरांचे जे खवले आहेत, अगदी हजारो टन खवले व्हिएतनाम, कंबोडिया या देशांमध्ये पकडले जात आहेत. वाघांची कातडी पकडली जात आहेत, वाघांची नखं, वाघांची हाडं पकडली जात आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांचे सुद्धा, माकडांचे काही अवयव पकडले जात आहेत, पक्ष्यांची पिसं पकडली जात आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वाईल्ड लाईफ क्राईम जे आहे, वनगुन्ह्यांना रोखण्यासाठी आपल्याला वनगुन्ह्यांचा तपास कसा करावा याच्यासाठी फॉरेन्सिक टेक्निक्स, जे न्यायवैद्यक तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करून आपल्याला गुन्ह्यांचा म्हणजे उकल करणं आवश्यक आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभागातर्फे सुद्धा असे प्रयत्न केले जात आहेत आणि संस्थेचा भाग म्हणून आपल्याकडनं सुद्धा ह्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन, तपास कार्य शास्त्रीय पद्धतीने आणि टेक्निकली व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यांमध्ये असणारे आरोपी लगेच पकडले जावेत आणि त्यांना न्यायालयातर्फे शिक्षा व्हावी. म्हणजे सगळ्यांना सांगण्यासारखी गोष्ट आहे की वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, वन्यजीव संवर्धन ही फक्त शासनाची जबाबदारी नाही आहे, हे आपली जबाबदारी आहे. म्हणजे जंगल वाचलं तर आपण वाचणार आहोत, त्याच्यामुळे आपण फक्त जंगल नाही वाचवत आहे, आपण स्वतःला वाचवत आहोत. बऱ्याच लोकांचा भ्रम असतो की फक्त टायगर वाचवायचा म्हणजे जंगल वाचेल का, किंवा जंगल वाचवलं तर आपण वाचू का. तर याच्यामध्ये म्हणजे जे आपण म्हटलं की इंटरलिंक आहे, जंगल वाचलं तर सगळे जंगल नद्यांचे स्रोत आहेत, त्याच्यामुळे नद्या वाचतील, नद्या वाचलं तर पाणी वाचेल, पाणी वाचलं तर मनुष्य वाचेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इंटरलिंक्ड आहेत की आपण वन्यजीव संवर्धन खऱ्या अर्थाने करतच नाही, आपण आपलं स्वतःचं संवर्धन आणि संरक्षण करतो आहोत. पण ही जबाबदारी फक्त शासनाची नाही आहे, फक्त वन विभागाची नाही आहे, फक्त शासकीय संस्थांची किंवा NGOची नाही आहे. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे आणि प्रत्येक नागरिकाने आपल्याकडनं जो काही प्रयत्न करता येईल, एक साधं झाड लावलं, ते जगवलं तरी सुद्धा तो एक मोठा संवर्धनातला प्रयत्न होईल, त्या दृष्टीने टाकलेलं पाऊल होईल. त्याच्यामुळे ही जबाबदारी फक्त शासनाची आहे असं न गृहीत न धरता प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तरी हे वन्यजीव संवर्धन होऊ शकतं. आता पर्टिक्युलरली आम्ही वाईल्ड लाईफ डिसीजेसवर आमचा एक फोकस आहे. आम्ही बिंग अ वेटरनरियन आणि आमची टीम सुद्धा सायंटिस्टची असल्यामुळे आम्ही वाईल्ड लाईफमध्ये आढळणारे रोग यांच्यावर आम्ही अभ्यास करतो आहोत. तर ह्या अभ्यासादरम्यान काही फार मनोरंजक आणि फार इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला कळाल्या की एक आपल्याकडे मिथ होतं की हत्तींपासनं माणसांना ट्युबरक्युलोसिस होतो आहे. आणि जेव्हा माहूत आणि हत्तींचे सॅम्पल्स कलेक्ट करण्यात आली आणि त्याच्यातनं बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहूत आणि हत्ती दोघं ट्युबरक्युलोसिस पॉझिटिव्ह होती. पण तेव्हा सगळ्यांचं म्हणणं होतं की हत्तींपासून आपल्याला माणसांना ट्युबरक्युलोसिस होतो आहे, TB होतो आहे. पण जेव्हा आणखी काही वर्षांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन करण्यात आलं तेव्हा कळालं की हत्तींपासून माणसांना ट्युबरक्युलोसिस होत नाही आहे, पण माणसांकडनं हत्तींना ट्युबरक्युलोसिस होत आहे. म्हणजे एलिफंट्स आर नॉट द कल्प्रिट, द मेन कल्प्रिट इज द ह्युमन बिईंग. आणि हेच अस्वलांच्या बाबतीत सुद्धा दिसून आलं. तर आपल्याकडे फार पूर्वी दरवेशी असायचे की जे अस्वलांना पकडून त्याला डान्स करायला लावायचे आणि गावोगाव फिरायचे आणि त्यांच्याकडनं लोकांकडनं पैसे घ्यायचे. तर ह्या दरवेशांमध्ये सुद्धा TBचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि श्वसनाचे विकार असल्यामुळे त्यांचे टेस्टिंग करण्यात आलं आणि त्याच वेळेला अस्वलांचं सुद्धा टेस्टिंग करण्यात आलं. तेव्हा अगदी प्रकर्षाने दिसून आलं की अस्वलांपासनं त्या दरवेशाला ट्युबरक्युलोसिस होत नाही आहे, तर त्या दरवेशांपासनं अस्वलांना ट्युबरक्युलोसिस होतं आहे. त्याच्यामुळे म्हणजे वन्यजीव जे आहे आपण त्याला आरोपी न मानता
पर्टिक्युलरली डिसीजच्या बाबतीत, जसं कोविड-19 आहे, कोविड-19 सुद्धा कधीतरी माणसांपासूनच तो इन्फ्लुएन्झा व्हायरस जम्प करून वन्य प्राण्यांमध्ये गेला असावा आणि तो परत आपल्याला परतफेड करतोय. त्याच्यामुळे मेन कल्प्रिट इज द ह्युमन बिंग, नॉट द वाईल्ड ॲनिमल्स.